श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा. जानेवारी 2026च्या काळोखात तुमच्या राशीवर एक असं सावट येत आहे ज्याची भविष्यवाणी खुद्द गुरुजींनी केली आहे. 18 जानेवारीच्या त्या रात्री तुमच्या घराचे दरवाजे उघडण्यापूर्वी हे राशी भविष्य नक्की पहा, कारण नशिबाचा एक जुगार तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. 2026ची महाभविष्यवाणी, वृषभ राशीचा जानेवारी महिना आणि गुरुजींचे धक्कादायक संकेत. वृषभ राशीच्या जातकांनो, नवीन वर्षाचा हा पहिला महिना तुमच्यासाठी केवळ कॅलेंडर बदलणारा नाही, तर नशिबाच्या रेषा बदलणारा ठरणार आहे. गुरुजींच्या विशेष मासिक राशी भविष्यानुसार जानेवारी महिन्यात तुमच्या राशीच्या पत्रिकेत ग्रहांची अशी काही चक्रव्यूह रचना होत आहे, जी तुम्हाला एका बाजूला भीती वाटायला लावेल, तर दुसऱ्या बाजूला सस्पेन्सने खेळवून ठेवेल. 3 जानेवारीची ती पौर्णिमा तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात अशा काही हालचाली घडवणार आहे, ज्याचा संकेत गुरुजींनी आधीच दिला आहे. तुमच्या सुखशांतीला कोणाची नजर लागली आहे? वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या महिन्याच्या राशी भविष्यात 18 जानेवारीच्या अमावास्येबद्दल एक अत्यंत गूढ आणि थरकाप उडवणारा इशारा दिला आहे. त्या रात्री तुमच्या राशीत होणारा बदलांचा खेळ तुम्हाला मानसिक द्वंद्वात टाकू शकतो. पण गुरुजींनी हे देखील स्पष्ट केले आहे की मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे संक्रमण तुमच्या भाग्योदयासाठी एक नवीन दरवाजा उघडणार आहे. भीती आहे संकटांची, पण उत्सुकता आहे त्या चमत्काराची जो गुरुजींनी तुमच्यासाठी वर्तवला आहे. नक्की काय घडणार आहे तुमच्यासोबत या 31 दिवसांत? वृषभ राशीच्या जातकांनो, 26 जानेवारीची दुर्गाष्टमी आणि 29 जानेवारीची एकादशी हे दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारे ठरतील. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या जवळच्याच लोकांकडून तुम्हाला काही धक्के बसण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी स्वामींची एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. शत्रूंचा पराभव आणि भाग्योदयाचा हा प्रवास कसा असेल? वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा धोक्याचा इशारा आणि त्यातून सुटण्याचा तो गुप्त उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते, म्हणूनच पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मासिक राशी भविष्यानुसार 3 जानेवारीची ही पौर्णिमा तुमच्या चतुर्थ भावावर प्रभाव टाकणार आहे. गुरुजी सांगतात की या रात्री तुम्हाला घराच्या किंवा मालमत्तेच्या बाबतीत काहीतरी विचित्र भीती जाणवू शकते. पण सस्पेन्स असा आहे की याच पौर्णिमेच्या प्रकाशात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या समस्येचे उत्तर मिळणार आहे. भीती वाटणं साहजिक आहे, पण गुरुजींच्या मते हा चंद्र तुमच्या मनात दडलेली नकारात्मकता बाहेर काढून तुम्हाला मानसिक बळ देणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी गुरुजींनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे, विशेषतः तुमच्या कौटुंबिक वादांबाबत. पण एक आनंदाची बातमी म्हणजे याच काळात तुम्हाला जमिनीशी संबंधित कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार अंधार कितीही असला तरी पौर्णिमेचा चंद्र रस्ता दाखवतोच, त्यामुळे घाबरू नका, हा केवळ तुमच्या धैर्याचा कस आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात स्पष्ट केलं आहे की तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा चंद्र कारणीभूत ठरेल. रात्रीच्या वेळी अस्वस्थता जाणवली तरी समजा की स्वामी तुमच्या कर्माची साफसफाई करत आहेत. या पौर्णिमेचा उपयोग नवीन कामाच्या नियोजनासाठी करा, यश नक्की तुमचेच असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, जानेवारी महिन्याच्या या विशेष राशी भविष्यात गुरुजींनी 6 जानेवारीच्या चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. गुरुजींच्या मते या दिवशी तुमच्या कामात काही अनाकलनीय अडथळे येण्याची भीती आहे. एखादं काम पूर्ण होता होता थांबेल आणि तुम्हाला वाटेल की सगळंच संपलंय. पण गुरुजींनी हा सस्पेन्स उघड केला आहे की हे अडथळे प्रत्यक्षात तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठीच येत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या दिवशी गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर होणार आहे. एखादा शत्रू जो तुमच्या विरोधात कारस्थान रचत होता तो स्वतःच उघडा पडेल. भीती वाटली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत किंवा नामस्मरण तुमच्या मार्गातील काटे दूर करेल. गुरुजींच्या मते दुपारनंतर तुम्हाला अचानक शुभवार्ता मिळेल, ज्यामुळे तुमची सर्व चिंता दूर होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात सांगितलं आहे तुमच्या करिअरमध्ये या दिवशी एक सकारात्मक वळण येईल. जरी सुरुवातीला तणाव जाणवला तरी दिवस सरताना तुम्ही विजयी व्हाल. गुरुजींचा हा इशारा लक्षात ठेवा. बाप्पा तुमच्या पाठीशी असताना कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. वृषभ राशीच्या जातकांनो,
गुरुजींच्या मासिक राशी भविष्यानुसार 14 जानेवारीची मकर संक्रांत तुमच्या नशिबाचा पोत बदलणारी ठरेल. सूर्य जेव्हा तुमच्या भाग्यस्थानी प्रवेश करेल तेव्हा गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली तुमची कामं वेगाने पूर्ण होऊ लागतील. गुरुजी सांगतात की मनात भीती असेल की समाज काय म्हणेल किंवा नवीन गुंतवणूक यशस्वी होईल का, पण गुरुजींनी हा सस्पेन्स उघड केला आहे की ही संक्रांत तुमच्या आयुष्यात स्थिरतेचा काळ घेऊन येत आहे. हा सूर्य तुमच्यातील आत्मविश्वास दुप्पट करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळात तुम्हाला वडीलधाऱ्या व्यक्तींकडून किंवा तुमच्या गुरूंकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल, जे तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. भीती केवळ तुमच्या संशयी स्वभावामुळे आहे, पण वास्तव हे आहे की तुमची आर्थिक बाजू आता बळकट होणार आहे. गुरुजींच्या मते परदेश गमन किंवा लांबच्या प्रवासाचे योग या काळात प्रबळ आहेत. तिळगुळाचा गोडवा तुमच्या नात्यात नवीन चैतन्य निर्माण करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात स्पष्ट केलं आहे की सूर्याचं हे संक्रमण वृषभ राशीसाठी संधींचे दालन उघडणारं ठरेल. जरी तुमच्यावर कामाचा ताण असला तरी तुमची मान सन्मानाने उंचावेल अशी घटना या दिवशी घडेल. गुरुजींचा इशारा आहे की नशिबाची साथ मिळत असताना आळस करू नका. हा काळ तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठीच आला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या मासिक राशी भविष्यात 18 जानेवारीच्या अमावास्येला रहस्यमयी रात्र म्हटले आहे. या रात्री तुमच्या मनात अनामिक भीती दाटून येईल आणि तुम्हाला सतत कोणीतरी पाहत असल्याचा किंवा काहीतरी अघटित घडण्याचा भास होऊ शकतो. पण गुरुजींनी हा सस्पेन्स उघड केला आहे की ही अमावास्या तुमच्या आयुष्यातील शत्रूंच्या विनाशासाठी आली आहे. तुमच्या विरोधात जे गुप्त कारस्थान रचले जात होते त्याचा पर्दाफाश या रात्रीच्या अंधारात होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या रात्री तुम्हाला काही स्वप्न किंवा अंतर्मनाचे आवाज भविष्यातील धोक्यांची पूर्वसूचना देतील. घाबरू नका, कारण ही शक्ती तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठीच कार्य करत आहे. गुरुजींच्या मते एखादी व्यक्ती जी तुमच्या खूप जवळची आहे पण मनात द्वेष बाळगून आहे, तिचं खरं रूप तुमच्यासमोर येईल. ही अमावास्या तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करून तुम्हाला शुद्ध करण्यासाठी आली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात सांगितलं आहे की अमावास्येच्या रात्री तुम्ही केवळ शांत राहून नामस्मरण केल्यास तुमची अर्धी संकटं टळतील. भीती हीच तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेत तुम्ही पास झालात तर उद्याची सकाळ तुमच्यासाठी भाग्योदयाची ठरेल. गुरुजींचा शब्द आहे, अंधार जेवढा दाट तेवढाच प्रकाश प्रखर असतो. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या विशेष राशी भविष्यात 26 जानेवारीच्या दुर्गाष्टमीला संरक्षणाचं कवच मानलं आहे. 18 तारखेच्या त्या भीतीदायक वातावरणातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी देवीची शक्ती धावून येणार आहे. गुरुजींच्या मते या दिवशी तुमच्या राशीवर देवीची विशेष कृपा असल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि मनातील भीती कायमची नष्ट होईल. सस्पेन्स असा आहे की तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारी एक मोठी अडचण या दिवशी आपोआप दूर होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार दुर्गाष्टमीच्या दिवशी महिला वर्गाकडून तुम्हाला मोठा लाभ किंवा सहकार्य मिळेल. तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात जो वाद सुरू होता तिथे आता तुमच्या विजयाचा शंखनाद होईल. भीती केवळ तुमच्या जुन्या कर्मांची होती, पण देवीच्या पूजनाने ती नष्ट होईल. गुरुजींच्या मते या दिवशी तुम्हाला एखादं असं सत्य समजेल ज्याने तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात स्पष्ट केलं आहे की 26 जानेवारीचा हा दिवस तुम्हाला निर्भय बनवण्यासाठी आला आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र शुभ स्थितीत असल्याने सुखसुविधांमध्ये वाढ होईल. गुरुजींचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, त्यामुळे आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, जानेवारी महिना संपत असताना 29 तारखेची एकादशी तुमच्यासाठी शांतीचा संदेश घेऊन येत आहे. गुरुजींच्या मासिक राशी भविष्यानुसार महिनाभर तुम्ही जो मानसिक तणाव आणि सस्पेन्स अनुभवला त्याचं विसर्जन या दिवशी होईल. एकादशीच्या या पवित्र तिथीला तुम्हाला आध्यात्मिक शांतता लाभेल. गुरुजी सांगतात की या दिवशी तुम्ही घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय भविष्यात तुम्हाला मोठी श्रीमंती मिळवून देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागातील सस्पेन्स म्हणजे एका जुन्या मित्राची किंवा नातेवाईकाची अचानक झालेली भेट जी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या एकादशीला तुमचं भाग्य पूर्णपणे उजळणार आहे. भीती आता संपली आहे आणि त्याची जागा विश्वासाने घेतली आहे. गुरुजींच्या मते या दिवशी दानधर्म केल्यास तुमच्या साठलेल्या पापांचा नाश होईल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात सांगितलं आहे की
29 जानेवारीचा हा दिवस तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करेल. शनीची कृपा तुमच्यावर असल्याने तुमच्या मेहनतीचं चीज होणार आहे. हा दिवस आनंदाने साजरा करा, कारण तुम्ही संकटांवर मात केली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 31 जानेवारीला या महिन्याचा समारोप होताना गुरुजींनी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. जानेवारी महिना तुम्हाला अनेक अनुभवांतून घेऊन गेला. कधी भीती, कधी सस्पेन्स, तर कधी प्रचंड आनंद. गुरुजींच्या मते या महिन्याचा शेवट तुमच्यासाठी विजयाचा मुकुट ठरणार आहे. 31 तारखेला तुम्हाला तुमच्या कामाचे उत्तम निकाल मिळतील. पण गुरुजींनी सावध केलं आहे की तुमच्या यशाची चर्चा कोणाशीही फाजील करू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, या अंतिम भागातील सस्पेन्स म्हणजे फेब्रुवारी महिन्याची नांदी. जानेवारीच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला अशा एका नवीन प्रोजेक्टचे किंवा संधीचे संकेत मिळतील जे तुम्हाला भविष्यात नाव मिळवून देतील. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार वृषभ राशीच्या जातकांसाठी आता कठीण काळ संपला असून सुवर्णकाळ सुरू झाला आहे. भीतीला निरोप देण्याची वेळ आता आली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी जानेवारी महिन्याचा सार सांगताना एक उपाय सुचवला आहे. महिना संपताना महादेवाला अभिषेक करा आणि गरिबांना मिठाई वाटा. गुरुजींचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा ग्रहांचा खेळ आणि भविष्यातील धोके तुम्ही आता सविस्तरपणे समजून घेतले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या इतर वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.